तर आता इथे येते एक दिग्दर्शिका जी आपल्या नव्या सिनेमासाठी शोधतीये एक प्रोडक्शन मॅनेजर. बघूयात तिला मिळतोय का आणि मिळाला तर काय काय मॅनेज करतोय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात ऋषिकेश जोशी आणि त्यांची साथ आजपासून देणार आहे नम्रता आवटे. हाय दिस कोल्हापुरी 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 बेस्ट. हाय दिस कोल्हापुरी 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 बेस्ट. रिदम तांबडा रस्सा पांढरा रस्सा कोल्हापुरी कोल्हापुरी बेस्ट. हे तांबडा रस्सा पांढरा रस्सा कोल्हापुरी कोल्हापुरी बेस्ट. रस्साला आमच्या टेस्ट टेस्ट दूध दुग्ध श्रेष्ठ. कोल्हापूर आमचं बेस्ट बेस्ट. आंबाबाईला गेस्ट. दर्शन घेतल्यावरी सारे पन्हाळ्याला करती रेस्ट. हाय दिस कोल्हापुरी 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 बेस्ट. तांबडा रस्सा पांढरा रस्सा कोल्हापुरी बेस्ट. मी आले निघाले मी आले निघाले सजले नटले डिरेक्टर झाले मला सिनेमा बनवायचा. ला 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 ला. नमस्कार. नमस्कार. मी मुंबईहून आलीये. मग काय सत्कार करूया. तसं नाही हो, मला फिल्म बनवायची. लोकांना बनवलं की फिल्म बनते. मला मिस्टर बाबूराव अष्टेकरांना भेटायचंय. आय बाबूराव अष्टेकर. MBBS NSD. म्हणजे तुम्ही MBBS सुद्धा आहात आणि NSD पास आउट. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मधून शिकून आलात. करेक्ट माणूस नाही नाही नाही, काहीतरी गैरसमज व्हायलाय तुमचा. काय MBBS NSD म्हणजे मॅट्रिकला बसून बसून संतापलेला नंतर नाच सोडून दिलेला. चला सांगा ना मग 10वी नापास आहे म्हणून. मुंबईहून मी इथे आले. ओ बाई काय काढायला आलाय तुम्ही, भांडण का पिक्चर? मला पिक्चर बनवायचा आहे, असं बिग बजेट सिनेमा. माझं बजेट एक साधारण बघा 5 कोटींचे. काय काय झालं? पाच कम गेलो. काय झालं काय? शाब्दिक कोटीवर पिक्चर चालतोय आपला, त्यासाठी 5 कोटी. तुम्हाला नाही जमणार का? नाही, आनंदानं कळली हो. तुमचं काय प्रपोजल आहे सांगा. हा तर मला की नाही अलीबाबा आणि 40 चोर यावरती एक सिनेमा बनवायचा. अलिबाबाला एनिवर. स्टोरी अशी आहे की एक अलीबाबा असतो. काय सांगताय? तो अलीबाबा जो असतो तो लाकूड विकून आपला उदरनिर्वाह करत असतो. लाकूड इकणार म्हणजे जायला वखार आली. नाही मग गणप्या फिटा या रोलला. गणप्या फिटे कुठे कुठे असतो, कुठे तो स्मशानात. तुम्हाला काय करायचंय, तो काय करतोय ते तुमचं काम झालं म्हणजे झालं. अनुभव आहे ना त्याला. 20 वर्षाचा दांडगा अनुभव आहे त्याला. काय सांगता? मग 20 वर्ष सरणावर लाकडं रचण्यातच गेली त्याची. त्या अनुभवाबद्दल नाही बोलत मी म्हणते ऍक्टिंग कशी आहे त्याची. ओ भाई, कोल्हापूरच्या कुठल्या बी माणसाला उभं करा, ऍक्टिंग फर्स्ट क्लास करताय, अवॉर्ड पक्का आहे तुमचं. काय सांगता? अलीबाबा आला म्हणजे लाकूड तोडणार म्हणजे जे आईला तुम्हाला सगळा असा लाकडाचा ढीग बनवावा लागेल. करेक्ट. कुठं आणायचं तो? कुठनं? गणप्याला घेतलं काय होतंय, सरणावरची लाकडं आणते पटापट. भाई त्याचा स्वतःचा टेम्पो आहे बरं काय. गणप्या स्वतःच्या टेम्पोवरून सगळी लाकडं आणतोय, अलीबाबा फ्री मध्ये. पुढे बोला. पुढे असं घडतं की 40 चोर येतात घोड्यावरनं. बाई घोडं मरल ते, 40 चोर कुठे एका गवतावर बसत आहे. 40 चोर येतात 40 घोड्यावरनं. 40 घोडे. डोसकं फिरलंय काय, सगळं चोरांवर कुठं बजेट उधळालाय तुम्ही. 40 चोर कशाला लागतात, प्रत्यक्ष 4 घ्यायचे बास झाले. मराठी प्रेक्षकांचं मन उदार घेतात ते समजून. चालेल, 4 चोरे म्हटल्यावर 4 घोडे लागणार नाही का? चालेल. नाही 4 कशाला लागतात, 2 घ्यायचे, दोघं डबल शीट बसतात. 2 रेडे बुक करतो. रेडे नको आहेत आपल्याला फिल्म मध्ये. ओ बाई, रेडी नावाचा सिनेमा चालतोय, तुम्हाला सिनेमाच रेडा चालत नाही.
पुढे काय होतंय? तर पुढे काय असतं की 4 चोरांचा एक म्होरक्या असतो. मोरके जायला म्हणजे त्यासाठी सिंगल लागणार हो रेडा. हो नाही म्होरक्या इज्जतदार आहे, तो असं रेड्यावरनं वगैरे नको, त्याला इज्जत द्यायची. त्याला स्पेशल एंट्री. मग रांडे त्याला रिक्षात ना की पुढे सांगा गोष्ट काय तुमची. हा तर पुढे काय होतं की हे जे 4 चोर असतात ते रेड्यावरून जातात गुहेत. गुहा यायला गुहा आली. हो आता गुहेचा गोठा करू नका प्लीज. नाही नाही त्याचा काय प्रॉब्लेम नाही हो. मला असं भव्य दिव्य गुहेचा सेट उभारायचा आहे. भव्य दिव्य गुहेचा सेट. हो. त्याच्यावर कशाला तुम्ही पैसे खर्च करायलाय. हा बोगद्यामध्ये गुहा शूट करू आपण. पलीकडनं बंद केला की गुहा. रात्रीच्या वेळेला महालक्ष्मी जाताना प्लास्टिक उचलायचं, गाडी गेली परत गुहा. आर्ट डिरेक्शनचा अवॉर्ड इथंच काढतोय आपण. पुढे सांगा तुम्ही. हा तर पुढे काय घडतं, त्या गुहेत त्या चोरांना चांदी सोनं खजिना सापडतो. जायला म्हणजे हऱ्याला घ्यायला लागणार मला. कोण सोनार आहे ते. नाही सोनार कशाला हवे अहो फिल्म. जायला गुहेत आता टाकून लुटणार म्हटल्यानंतर तिथे काय आपट्याची पानं ठेवायची. खरं सोनं नको. हऱ्याला सांगतो तुझ्या आईला तुझ्या दुकानातलं सगळं सोनं होत तिथं, म्हणजे कशी अगदी चमचमीत चकचकीत फिल्म येईल आपली. इथंच आहे वॉर्ड आहे बाई, काय काळजी करू नका. पुढे सांगा. तर पुढे काय घडतं, या गुहेचं गुपित कळतं अलीबाबाला. बर हा. आणि ते सोनं चांदी आणि खजिना घेऊन तो जातो आपल्या घराकडे एकदम डौला ना टकडक टकडक घोड्यावरनं. बैलगाडी येईल हो? आमच्याकडे. बैलगाडी टकडक टकडक करतच जाते. पुढे चला. पुढे पुढे हा तो म्होरक्या जो असतो ना हा. तो त्याच्या चोराला सांगतो हा. की अलीबाबाचं घर शोधून काढ. हा मग तो चोर काय करतो, हा. ते घर ओळखता यावं म्हणून अलीबाबाच्या घराच्या दारावर एक फुल्ली मारतो. अहो किरकोळ आहे एका खडूचा खर्च. पुढे सांगा. पुढे येते अलीबाबाची दासी. तिच्या आईला मगा धरणं मी विचार करालोय. पिक्चर संपायची वेळ आली तरी अजून तुमची हिरोईन येणार झाली आहे. हिरोईन तयार आहे आपल्याकडे. कोण दीपिका पादुकोण. कोण कोण दीपिका पादुकोण. आंखों में तेरी अजब सी पडाल 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 इकडे. कोण कुठल्या बाया कशाला घेताय तुम्ही. का मंगीला घेऊया आपण. मंगीला. ही मंगी कोण. मंगला वाटरकर माहित नाही तुम्हाला. अहो फक्कड लावणी काय नाचत्या माहिती काय. नाच खोळा. आपल्याला ऍक्टिंग हवी आहे, डान्सर नको. ओ बाई ऍक्टिंग बघायला येत नाही कुणी. डान्स बघायला येतात लोक. काय करायचं माहिती काय. आपला अलीबाबा आहे की नाही, सगळं सोनं लुटून आलाय. त्याला बसवायचा गल्लीत बाहेर. हा सगळी माणसं बसलेली आहेत. आपली मंगी आहे त्यांना लावणी सादर करते आहे. कुठली. वा वा वा. कैसे है अली बाबा घर है का. कसं है अली बाबा खर है का. काल काय पाहिलं ते खरं हाय का. कसं काय अली बाबा खरं हाय का. खरं हाय का. काल काय पाहिलं ते खरं हाय का. छान 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 छान. हे तुमचं सगळं छान आहे, पण मला अरबी गाणं हवंय फिल्म मध्ये. अरे ते बी पाहिजे त्याच्या. हे अरबी आहे की. अरबी ठेका रे बाबा. हा कसं काय पाटील बरं आहे का. बरं आहे का. काल जे पाहिलं ते खरं आहे का. कसं काय अली बाबा खरं आहे का. खरं आहे का. काल जे पाहिलं ते खरं आहे का. 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 हिट हिट मस्त. बेली बेली डान्स. पुढे सांगा तुम्ही. तर पुढे काय होतं, ही जी मंगी असते म्हणजे अलीबाबाची दासी, तिला येतो त्या चोराचा संशय. म्हणून ती काय करते, 10-15 दारावरती सेम टू सेम फुल्या मारते. 10-15 दार. डोसके फिरले काय. एक घ्यायचं असं दार. इकडनं मारायची फुली, मग तिकडनं मारायची, मग इकडनं मारायची, मग तिकडनं मारायची, मध्ये घ्यायची, तिकडे घ्यायची, इकडे फुली, तिकडे फुली, तिकडे फुली. किती फुल्या मारताय तुम्ही. एवढ्या फुल्या मारल्या तर लोक माझ्या चित्रपटाला फुल्या मारतील. फुल्ली चालते असलं पिक्चर. तुम्ही गप बसा. पुढे काय होतं सांगा बघू. हा तर पुढे काय घडतं, म्होरक्या आणि अलीबाबा दोघांची होते फायटिंग. बाई पिक्चर कडनं हाच मुळात एक स्टंट आहे हो. मी स्टंट करणार ते. काय काळजी करू नका. स्टंटचा अवॉर्ड घेतला आपण. झाला पिक्चर झाला. सुपर डुपर हिट. सगळे अवॉर्ड तुम्हाला. हा देवा देव पावला. बरं मी काय म्हणते, या सगळ्याला साधारण काय खर्च येईल. 20-25 लाखात होते की. मी तुम्हाला मगाशी काय सांगितलं, मला 5
कोटीचा सिनेमा करायचा आहे. भव्य दिव्य सिनेमा मराठीत पहिल्यांदा. बाई जमिनीवर या हो. बघा जरा तुमचं अजून लग्न व्हायचंय, पोरबळ होणार, हुंडा द्यायचा आहे, सगळे पैसे एका पिक्चर मध्ये कुठे घालताय? महेश भट्टांचा फॉर्म्युला वापरायचा. कुठला भट्ट साहेब काय सांगतात? काय? एका पिक्चर मध्ये सगळे पैसे घालायचे नाहीत. मग 5 कोटी बजेट आहे की नाही तुमचं? हा. मग 50 लाखाचे 20 पिक्चर बनवा. 2-4 जरी चालले, 4-5 अवॉर्ड जरी गावली, हा. करिअर झालं. माझं करिअर. 20 पिक्चर केल्यावर जीवन गौरव मिळतोय हो. काय सांगता? म्हणजे माझं करिअर होणार? म्हणजे काय? मला अवॉर्ड पण मिळणार? मी देतो तुम्हाला संपाद जीवन गौरव. हे घ्या, हे घ्या जीवन गौरव. तुर्रेबाज गौरव आहे तो. घ्या तुम्ही. मिळणार तर मग. लगेच विचारूयात परीक्षकांना. स्वप्नील सर, जे चॅलेंज घेऊन तुम्ही दोघे आलात त्या चॅलेंजला 10 दोन्ही परीक्षकांनी दिले होते. या प्रेशरमध्ये येऊन असा ऍक्ट सादर करणं ह्याच्यासाठी माझ्याकडे एकच गोष्ट आहे. ओहो, आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, नम्रता, तुझं या मंचावर मनपूर्वक स्वागत. जोरदार टाळ्या. तुम्ही दोघांनी इतका सुंदर फुलवला हा परफॉर्मन्स. ऋषिकेश, क्या बात है यार, क्या बात है, बोथ ऑफ यू. महेश सर. नम्रता, वेलकम. थँक्यू सर. आणि ऋषिकेश, कोल्हापुरी बाज तो जो आणलास ना, त्याबद्दल तुम्हा दोघांनाही माझ्याकडून चॉकलेट. क्या बात, क्या बात है. मागच्या वेळेला तू एक सुंदर अशी ब्लॅक कॉमेडी पेश केली होतीस. ह्या वेळेला तू कम्प्लिटली व्हाईट कॉमेडी पेश केली. देयर इज नो ग्रे अबाउट इट. वाईट नाही ना. दॅट्स अ गुड वन. बघूयात मग आता मार्क्स किती मिळतात. स्वप्नील सर. महेश सर 10. आणखी अर्धा. क्या बात है. त्यामुळे आता तुरे तुमचे